बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आणि सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। तोडफोड प्रकरणी राहुल कनालसह 50 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अर्थातच कुणाल यांनी केलेलं जे गाणं होतं, जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसंदर्भात केलेलं गाणं होतं आणि ते गाणं ज्या ठिकाणी ज्या स्टुडिओमध्ये गायलं गेलं तिथेच कुणाल कामरानं शिंदेंवरती गाणं केलं आणि त्यानंतर मात्र आक्रमक होत शिवसैनिकांनी स्टुडिओची तोडफोड केली। आणि सध्या आपण बघतोय प्रताप सरनाईक हे खार पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत। या तोडफोडी प्रकरणी राहुल कनालसह 50 जणांवरती आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यानंतर प्रताप सरनाईक हे इथे पोहोचलेले आहेत। या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण बघतोय एकीकडे ज्या पद्धतीनं हे गाणं तयार करण्यात आलेलं आहे त्याच्यावरती जोरदार टीका ही शिंदे गटाच्या वतीनं आणि सध्या सरकारच्या वतीनं केली जाते। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान हिच्याकडनं। भाग्यश्री, सध्या प्रताप सरनाईक पोहोचलेले आहेत खार स्टेशनमध्ये, काय अधिक माहिती? प्रताप सरनाईक खार पोलीस ठाण्यात प्रज्ञा पोहोचलेले आहेत। सध्या ते पोलिसांची बातचीत करत आहेत। मात्र या प्रकरणी युनिकंटल हॉटेलमध्ये तोडफोड देखील केलेली आहे। त्यामध्ये तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे राहुल कनाल आणि कुणाल सरकर यांच्यासह अन्य 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतलेली होती, स्टुडिओची पूर्ण तोडफोड केलेली होती। यामध्ये हॉटेलचं देखील बरंच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। अनेक हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना देखील त्यामध्ये लागलेलं होतं, ते देखील जखमी झालेले होते या सगळ्या प्रकरणात आणि त्यामुळे जवळपास 50 जणांवर हे गुन्हे दाखल झालेले आहेत। आता सध्या जर आपण बघितलं तर कुणाल कामरा जो आहे तो मुंबईच्या बाहेर गेलेला आहे, त्यामुळे तो अद्यापही मिळू शकलेला नाही। मात्र कुणाल कामरावर देखील कालच मुरजी पटेल यांनी अंधेरी पोलीस स्टेशन असेल किंवा खार पोलीस स्टेशन इथे शिवसेनेचे बाकीचे कार्यकर्ते असतील त्यांनी गुन्हा नोंदवलेला होता। त्याप्रमाणे कुणाल कामरावर देखील गुन्हा नोंद झालेला आहे। दोन पक्षांमध्ये मन कलुषित करण्याचा प्रकार जो आहे तो कुणाल कामरांनी केल्याचं त्या एफआयआरमध्ये म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे तोडफोड केल्याप्रकरणी शिंदे गटाच्या 50 कार्यकर्त्यांवर देखील गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे आज हे प्रकरणाला कशी दिशा मिळते, अधिवेशनात हे प्रकरण कसं चर्चिलं जात आहे, कसे पडसाद त्याचे उमटतायत हे बघणं प्रज्ञा महत्वाचं ठरणार आहे। नक्कीच। आणि सध्या आपण बघतोय की स्वतः इथे पोहोचलेले आहेत प्रताप सरनाईक। ज्या 50 जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्या संदर्भात काही महत्वाची प्रताप सरनाईक हे बोलणार आहेत का? त्यांच्यावरचा गुन्हा दाखल केलेला आहे तो मागे ह्या अशा स्वरूपाची काही मागणी होणार आहे का? काही कळलंय का? नक्कीच प्रज्ञा, तशा स्वरूपाची मागणी होण्याची शक्यता आहे, कारण प्रकरण शिवसेनेने सुरू केलेलं नाही तर कुणाल कामरांनी सुरू केलेलं आहे असं देखील बोललं जात आहे। त्यामुळे नेमके प्रताप सरनाईक पोलिसांची काय बोलतायत हे आपल्याला थोड्याच वेळात कळेल। मात्र यातल्या काही जणांवर गुन्हे कमी करा अशी मागणी प्रताप सरनाईक करतील अशी शक्यता सध्या वर्तवली जाते प्रज्ञा। नक्कीच। तुर्तास धन्यवाद भाग्यश्री या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।